3 पक्षाच्या बाबतीत होता. मग उरलेल्या 3 पक्षाचं काय झालं? काँग्रेस पक्षाला 56 ठिकाणी आघाडी होती, यांच्या 16 ठिकाणीच आमदार निवडून आले, त्यांना नियम वेगळा. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 40 ठिकाणी आघाडी होती, आमच्या 10च निवडून आले. उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला 37 ठिकाणी पोस्टल बॅलेट मध्ये आघाडी होती, आमच्या 20च निवडून आले, त्यांच्या 20च निवडून आले. म्हणजे काय? पोस्टल बॅलेटचा ट्रेंड त्यांच्यासाठी योग्य ठरला, चढा ठरला. आणि पोस्टल बॅलेटमध्ये आम्हाला ज्यांनी मतं देऊन लीड दिला त्यांची मतं चुकीची ठरली, गावातल्या ईव्हीएम मधून त्यांना मतं कमी निघाली. हा एक मोठा विरोधाभास आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आणतो आणि म्हणून लोकांच्या मनात शंका आहे. माझ्याही मतदारसंघात अशी गावं आहेत, सगळ्या पार्ट्या माझंच काम करतात, एक माणूस विरोधात फिरत नाही, समोर सभा नाही, उमेदवाराची भेट नाही. त्या ठिकाणी एकत्रितपणानं आमच्याच पार्टीतले 2 गट असतील तर दोन्ही गट आमचंच काम करतात. गाव पूर्ण मायनस, 2000 मताचं लीड देणारं गाव 700 मतानं मायनस. आता गावाची नावं सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, माझी केस मांडायला मी नाही आलेलो, पण तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभवायला आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला